सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय। तुमचं परत एकदा तेजस खैरे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। जसं आधी आपण ड्रॅगन पॅलेस या ठिकाणातील व्हिडिओ बघितला आणि आता आपण आलो आहे नागलोक या ठिकाणी। बघू शकता अतिशय सुंदर अशी मनमोहक तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा आपल्याला या व्हिडिओमध्ये अगदी समोर दिसत आहे। अनुयायी तिथे तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्याकरता तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेकडे जाताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। बघू शकता आणि अगदी या बाजूला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे। ते सुद्धा आपण तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून झाल्यानंतर आपण या बाजूला इथे बघू शकता। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय सुंदर अशी प्रतिमा इथे आपल्याला पाहायला मिळेल। बंधुरा व्हिडिओमध्ये जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकलेले तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येईल। आणि आपण उद्या म्हणजे 15 तारीख आहे, उद्या आपण चंद्रपूर दीक्षाभूमीला सुद्धा जाणार आहोत। 16 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर इथे लाखो अनुयायांना दीक्षा दिली होती। ते सुद्धा आपण 15-16 कव्हर करणार आहोत। त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा ही चॅनल सबस्क्राइब करायला सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सॲप, फेसबुक, फॅमिली शेअर करा। हे बघू शकता, हम प्रथमतः और अंतिमतः भारतीय। बाबासाहेबांनी हे सांगितलं की आपण आधी भारतीय आहोत। हे बघू शकता ओल्ड आजीबाई तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून जाताना आपल्याला इथे पाहायला मिळेल। तर आपण इथे आपले चप्पल काढून तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेकडे जाऊया। ग्रुप फोटो बघू शकता, इथे अनुयायी फोटो काढत आहे। अतिशय सुंदर अशी तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा। तथागत गौतम बुद्धाची अशी सुंदर अशी ही प्रतिमा नागलोक या ठिकाणीची बघू शकता। इथं अभिवादन करताना तथागत गौतम बुद्धांना शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध। किती फूट आहे? 56 फूट। ही 56 फूट आहे तथागत गौतम बुद्धाची ही प्रतिमा। हे मागील दृश्य आहे आणि ही चालण्याच्या पोझिशनमध्ये ही तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा आशीर्वाद देताना आपल्याला दिसत आहे। सोनम कुठे? इकडे घे सोनम। बघू शकता अतिशय सुंदर असे हे दृश्य नागलोक परिसरातील धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त अनुयायी येथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे गार्डन एरिया आहे आणि हे गार्ड आहे। सुंदर अशी ही प्रतिमा। मूर्ति
तर आता आपण तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेकडे जाणार आहोत. तर बघत आहात या साईडला आपल्याला जायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यावेळी दीक्षा घेतली होती 16 ऑक्टोबर 1956ला. 14 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबरला ज्यावेळेस ज्या वेशभूषेत होते बाबासाहेबांनी धोती घातली होती आणि हातात काठी होती, ती सेम त्यावेळेस जे वस्त्र धारण करून त्याच वस्त्र धारण केलेल्या अवस्थेत जी मूर्ती आहे ती प्रतिमा या ठिकाणी आहेत. ते सुद्धा आपण बघणार आहोत. आपण त्या दिशेला जातोय. तर बघू शकता हे आपल्या अगदी समोर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रतिमा. व्हिडिओमध्ये त्यांना अभिवादन करताना आपल्याला दिसत आहे. तर आपल्या अगदी मागे बघू शकता मित्रांनो, तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आपल्या अगदी समोर आहेत आणि आपल्या बिलकुल विरुद्ध दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. ही आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळेची ही सेम प्रतिकृती आहे. बघू शकता हातामध्ये काठी धोतर परिधान करून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुंदर असे दृश्य. दोन आजूबाजूला बाबासाहेबांच्या पंचशीलचे ध्वज आपल्याला पाहायला मिळत आहे. असं सुंदर हे गार्डन परिसर. तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण 16 ऑक्टोबर आपण चंद्रपूर या ठिकाणून दीक्षाभूमीवरून सुद्धा आपण एक व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही या व्हिडिओला बनवून राहा. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रतिमा आपल्या मागे बघू शकता. अतिशय मनमोहक अशी प्रतिमा आहे. आणि मित्रांनो, आता आपण या व्हिडिओला इथंच समाप्त करू. भेटूया लवकरच चंद्रपूर या दीक्षाभूमीवरून. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जय भीम, नमो बुद्धाय.